MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचा समाचार सुद्धा घेतला। आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचं सांगितलं आणि यावेळी तिसरी आघाडी बनणार असून MIM पक्षाकडून इच्छुक असून पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचं सांगितलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्यांना पराभव दिसत असल्यानेच नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचं पत्रकार परिषदेतून दाखवून देत आहेत। मिरज हे विकासाकडून भकासाकडे गेला आहे। पालकमंत्र्यांच्या गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात मिरजेत रस्त्यांची अवस्था अशी आहे की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे समजत नाही। मिरजेत छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाद्वारे केली जाते, ज्या क्रीडांगणाला 5-6 कोटी खर्चून सुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता सुद्धा पूर्ण क्षमतेनं होत नाही। मिरजेचा भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे। मिरजेतल्या मतदारसंघातील नगरपालिकेच्या शाळांची अवस्था बिकट झाली आहे। विद्यार्थ्यांचा पट कमी झालेला दिसून येतोय। पालकमंत्री मतदारसंघात 2,500 कोटी रुपये आणलं असल्याचं सांगत असून 2,500 कोटीमध्ये मिरजेचा सिंगापूर झाला असता। सुरेश खाडे यांनी PA यांना मोठं करण्याचं काम केल्याची टीका डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे। मिरजेच्या प्रश्नाची जाण मला आहे असं डॉ. महेशकुमार कांबळे सातत्यानं मिरजेच्या प्रश्नाबाबत आवाज उठवत असल्याचं त्यांनी सांगितले। डॉ. महेशकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 2 दिवसापूर्वी विद्यमान पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षातील 20-22 नगरसेवक त्यांनी बोलावून घेतले होते। मग तो फंड देण्याचा बहाणा असेल किंवा काय दुसरी कोणतीही घटना असेल, पण त्यातून एक सिद्ध असं झालं की सुरेश खाडेंची उमेदवारी भारतीय जनता पक्षातली धोक्यात आलेली आहे। हे त्या बैठकीवरून आणि प्रेसवरून सिद्ध झालं। त्याचं कारण असं, सुरेश खाडेंनी 15 वर्षात जर कामाचा डोंगर उभा केला असेल तर त्यांना अशा सर्व पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून आम्ही पाठिंबा जाहीर करतो हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सांगायला लावणं, म्हणजे ह्यामध्ये सुरेश खाडेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात आहे। दुसरा मुद्दा, मी स्वतः MIM पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे, पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे। मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, MIM असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील, या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतून सुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे। त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतोय। गेले 15 वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी, मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केले। आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेली आहे। मिरजेसाठी, मिरज मतदारसंघासाठी 2,500-3,000 कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत, पण 3,000 कोटी 2,500 कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे। आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे। मिरजेच्या कुठल्याही विकासाचं विजन त्या सुरेश खाडेंच्या डोळ्यासमोर दिसून आलेलं नाही। दुसरा मुद्दा, मिरजेमध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या माध्यमातून केली जाते। आज त्या क्रीडांगणाला 5-6 कोटी रुपये खर्चून सुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडची सुद्धा 29 कोटी खर्चून सुद्धा आज खड्ड्यामध्येच तीच अवस्था आहे। आज मिरजेतला भाजी मंडईचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे। मिरजेमध्ये दुसरे विषय जर घेतले तर मिरजेतल्या नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मतदारसंघातल्या शासकीय शाळा असतील, यांचा दर्जा अतिशय बिकट झालेला आहे। शाळांची जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे। मला या पालकमंत्री सुरेश खाडेंना विचारायचं आहे, 15 वर्षात तुम्ही ठेकेदारांना पोचण्यापलीकडे काय काम केले? मिरजेचा 2,500 कोटीमध्ये सिंगापूर झाला असता। आज तुम्ही फक्त तुमच्या PA मोठं करण्याचं काम केलं। आधीचा PA वनखंडे असेल किंवा आत्ताचा PA वैभव नलवडे असेल, याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम तुम्ही केलं। ठराविक 5-6 ठेकेदारांना पोचण्याचं काम तुम्ही केलं, म्हणजे मिरजेचा विकास झाला का? आणि मिरजकर जनतेला परवा दिवशीची प्रेस रुजलेली नाही। मिरजकर जनतेला, सुज्ञ मतदार बंधू भगिनींना जर हे 20-22 नगरसेवक गृहीत धरून सुरेश खाडे त्यांच्या जीवावर जर राजकारण करणार असतील, मी आमदार होणार आहे असं जर मिरवणार असतील, तर हे साप खोटं आहे, दिवसा बघितलेलं स्वप्न आहे। मिरजकर जनता कधीही
कुणालाही पायाखाली घ्यायला मागं पुढं बघत नाही आणि डोक्यावर घ्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही। त्यामुळं मिरजेच्या ज्या काही प्रश्नांची जाण आहे ती मला सुरुवातीपासून आहे। माझा जन्म मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून।